आज आम्हाला अटक होऊ शकते, सीजेपी प्रमुख अभिजित दिपकेचं वक्तव्य। अटक झाली तरीही आंदोलन शांततेत सुरू ठेवण्याचं दिपकेचं आंदोलकांना आवाहन। ऐसा पता चला है कि कल शनिवार और रविवार है, जिसके चलते बहुत ज़्यादा भीड़ आ सकती है। तो सरकार की पूरी कोशिश है कि आज ही हम रात को उठा लिया जाए, गिरफ्तार कर ले या डिटेन कर सकते हैं, गिरफ्तार कर सकते हैं। नहीं, उसके बाद तो ये सरकार बहुत ही बड़ी गलती कर देगी, क्योंकि क्या हुआ, सोनम सर को इन्होंने उठा लिया, उसके बाद आंदोलन बड़ा हो गया, अपने बच्चियों का सर फोड़ा, उसके बाद आंदोलन और ज़्यादा बड़ा हो गया। अभी हम लोगों को भी उठा लेंगे तो अभी देश भर में आंदोलन और फैल जाएगा। तो सरकार को अगर कोई सोल्यूशन चाहिए इस आंदोलन का, दैट इज ओनली वन थिंग, रेजिग्नेशन ऑफ धर्मेंद्र प्रधान। जंतर मंतरवरचं आंदोलन सुरूच राहणार। सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर अभिजित दिपकेंनी स्पष्ट केलं, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका। सोनम सर ने अपना अनशन तोड़ा है, इसकी हमें बहुत ही ज़्यादा खुशी है। अब ये आंदोलन बहुत बड़ा बन चुका है, अब ये आंदोलन देश भर में फैल चुका है और देश के युवाओं की जो मांग है वो मांग बड़ी सिंपल है और बड़ी क्लियर है। वो मांग एक ही है, धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना चाहिए। तो यहाँ पर जो कॉकरोच जनता पार्टी का प्रोटेस्ट है जंतर मंतर पर, वो तब तक पीछे नहीं हटेगा जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देते। विद्यार्थ्यांनी देशात शांततापूर्ण आंदोलन करावं, सीजेपीचे आशुतोष रांका यांचं आवाहन। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचंही आवाहन। कल हम लोगों ने लिस्ट भी शेयर की थी, लगभग 150 से ज्यादा शहरों में, जिलों में ऑलरेडी प्रदर्शन चल रहे हैं और जिस तरह के हमें मैसेजेस सुबह से आना शुरू हुए हैं, आज देश के हर जिले में प्रदर्शन होने जा रहे हैं। हम कॉकरोच जनता पार्टी के तमाम समर्थकों का बहुत धन्यवाद करते हैं। दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर चेहरे स्कॅन करणारी व्हॅन आणली, सीजेपीचा गंभीर आरोप। आंदोलकांची वैयक्तिक माहिती गोळा केली जात असल्याचा आरोप। फेस रेकॉग्निशन वैयक्तिक माहिती गोळा करणं वैध आहे का, सीजेपीचा सवाल। काँग्रेस खासदारांनी आजही संसद भवन परिसरात आंदोलन केलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन। केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। सोनम वांगचुक यांनी जंतर मंतरवर उपोषण सोडायला हवं होतं। जखमी आंदोलक विद्यार्थ्यांकडून उपोषण का सोडलं नाही, खासदार संजय राऊत यांचा सवाल। जंतर मंतर इथून त्याने हे उपोषण सुरू केलं होतं, तिथे येऊन त्याने उपोषण सोडलं असतं तर देश अधिक आनंदित झाला असता। अनेक संघटना, संस्था आणि राजकीय पक्ष एकत्र आले, त्यांच्यापैकी तिथे कोणी एखादा प्रतिनिधी उपस्थित असायला हवा होता, किमान अभिजित दिपके असायला पाहिजे। विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, हाणून पाडू, राजीनामा, माफी आणि खोटे गुन्हे मागे घेईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची पोस्ट। तर आजपासून राज्यभर महाराष्ट्र काँग्रेसचं बेमुदत आंदोलन, सपकाळांची माहिती। सोनम वांगचुक यांनी उपोषण कोणाला विचारून सुरू केलं होतं आणि कोणाला विचारून सोडलं, मराठा सेवा संघाचा सवाल। आंदोलन मोडीत निघणार नाही, सर्वांनी लक्षात ठेवावं असा इशारा। सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं, त्यांच्या प्रकृतीसाठी ते आवश्यक होतं। कुणाला विचारून सुरू केलं होतं आणि कुणाला विचारून सोडलं, हा प्रश्न निर्माण होतो। लढा करून तुमचे कार्यकर्ते येतात, जेपी नड्डा त्या ठिकाणी येतात आणि मध्यरात्री तुम्ही उपोषण सोडता। बाजूला जंतर मंतरवर विद्यार्थी आहेत, जे आशेनं बसले आहेत, तुमच्याकडे आदर्श म्हणून पाहत आहेत, त्यांना विचारावं नाही वाटलं तुम्हाला? राहुल गांधी यांनी दिल्लीतील आंदोलनात नौटंकी केली, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। विद्यार्थ्यांच्या आंदोलनात त्यांनी राजकारण केलं, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा विद्यार्थ्यांना अधिकार, बावनकुळेंचं मत। 26 जुलैला होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या मोर्चात काँग्रेस सहभागी होणार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती। तर विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर सगळे पक्ष एकत्र येत असतील तर आम्हाला हरकत नाही, सपकाळांची भूमिका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।